नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र लॉ CET प्रवेश परीक्षा 2026-27 साठी मित्रांनो आपण परीक्षेभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत आहोत. ज्यामध्ये आपण आजच्या सेशनमध्ये लीगल ॲप्टिट्यूड अँड रिझनिंगचे काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत, जे की प्रश्नसंख्या आपली यामध्ये मित्रांनो 30 असणारी आहे आणि तुमच्या देखील परीक्षेमध्ये जी विचारली जाणारी प्रश्नांची संख्या आहे ती देखील मित्रांनो 30च आहे. त्यामुळे परीक्षा दृष्टिकोनातून प्रत्येक प्रश्न या ठिकाणचा इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण काही CETचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. तर प्रश्न क्रमांक आपला पहिला काय म्हणतो पहा या ठिकाणी, भारतीय संविधानाचे कलम 32 कशाशी संबंधित आहे? तर खालीलपैकी. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार याच्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा या ठिकाणी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, 65 वर्ष, जे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय असतं. त्यानंतर तिसरा प्रश्न आपला, राष्ट्रपतींना पदाची शपथ जे की कोण देतं? जे काही राष्ट्रपती असतात त्यांना पदांची शपथ. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4 म्हणजेच की डी, भारताचे सरन्यायाधीश हे जे आहे जे की राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ देतात. त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार जे की नाही, फंडामेंटल राईट्स जे की नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, मालमत्तेचा अधिकार हा जो आहे थोडक्यात मूलभूत अधिकार नाही. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील पाचवा प्रश्न, भारताचे पहिले कायदेमंत्री खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे भारताचे पहिले कायदेमंत्री होते. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 6वा, हेबियस कॉर्पस या रीटचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की बी, व्यक्तीला हजर करणे हे जे आहे हेबियस कॉर्पस या रीटचा जो आहे तो अर्थ होतो. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 7वा प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, 5 वर्ष एवढा जो आहे याचा कार्यकाळ असतो. त्यानंतरचा आपला पुढील 8वा प्रश्न, संविधानातील मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे संविधानातील मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 9वा प्रश्न आहे, IPCचे पूर्ण रूप खालीलपैकी काय आहे? तर IPC, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, इंडियन पिनल कोड असं जे आहे IPCचं पूर्ण रूप या ठिकाणी होणार असेल. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, अल्पवयीन व्यक्तीने केलेला करार कसा असतो खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की बी, जो की रद्दबातल ज्याला आपण ओवेड असं जे आहे ते म्हणतो, या प्रकारचा त्यांचा जो आहे कॉन्ट्रॅक्ट थोडक्यात असतो. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11 आपला, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की उपराष्ट्रपती हे जे आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही लॉ CETची तयारी करत असाल आणि त्यासाठी मित्रांनो परीक्षेभिमुख अशी संपूर्ण काही प्रश्नांचा सराव तुम्हाला हवा असेल, परीक्षेमध्ये खऱ्याखुऱ्या पेपरचा अनुभव घ्यायचा असेल, तर मित्रांनो तुम्ही त्यासाठी आपली अजूनही स्पेशली मित्रांनो जी आपण लॉ CETसाठी काढलेली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो तुम्हाला ऑफिशियली आपल्या ॲपची लिंक मिळणारी असेल, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही मित्रांनो लॉ CET असणाऱ्या अभ्यासक्रमावर आधारित परिपूर्ण आपण टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो लॉन्च केलेली आहे, ज्यात तुम्हाला भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी करायला मिळणार असेल व त्यासोबतच तुमचा स्कोर किती येत आहे, तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे, हे संपूर्ण काय त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ॲनालिसिस करता येणार आहे. त्यासोबत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची रँक देखील तपासता येणारी आहे. तर जे विद्यार्थी अजूनही आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून लॉ CETचा स्पेशली मित्रांनो जे आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसेल त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिलेली आहे. त्यामधून तुम्ही आपल्या लॉ CETच्या टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोल करून घ्या आणि त्यामधून तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता, ज्यामध्ये परीक्षेचं संपूर्ण काय आपण खराखुरा पेपर पॅटर्न तुम्हाला इन्क्लूड करून दिलेला आहे व त्यासोबतच तुम्हाला संपूर्ण काय मित्रांनो मार्गदर्शन त्यामध्ये आपण कम्प्लिटली करून दिलेलं आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही क्लिक करा आणि लगेचच्या लगेच मित्रांनो आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जे काय आहे ती तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो.
त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा असा आहे, काय म्हणतो पहा, की वॉरनिटी नॉन फिट इन इंजोरा या तत्वाचा अर्थ काय होतो, असा या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की स्वतःहून स्वीकारलेला धोका गुन्हा नाही, असा जो आहे याचा अर्थ होतो. त्यानंतर प्रश्न 13वा, मतदान करण्याचा अधिकार कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कायदेशीर अधिकार आहे, मतदान करण्याचा अधिकार. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, FIR म्हणजे काय? तर FIRचं पूर्ण रूप या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं जे आहे FIRचं जे की पूर्ण रूप होणारं असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा, भारतात संविधान दिन कधी साजरा केला जातो? संविधान दिन, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 26 नोव्हेंबर या रोजी जे आहे संविधान दिन हा साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की राष्ट्रपती हे जे आहे थोडक्यामध्ये करतात. त्यानंतरचा आपला प्रश्न 17वा, पंचायती राज संस्थाचा घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 73व्या घटना दुरुस्तीनं जे आहे ते मिळालेला आहे. त्यानंतर 18वा प्रश्न, गुन्हा करण्यासाठी मेन्स रिया म्हणजे काय असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की ब, गुन्हेगारी हेतू असणं जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की 19वा प्रश्न असा आहे, बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 2006 या वर्षाचा आहे. त्यानंतरचा आपला पुढील 20वा प्रश्न, संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की लोकसभा हे जे आहे थोडक्यात आहे. त्यानंतर 21वा प्रश्न, एकतर्फी घटस्फोटाला कायदेशीर भाषेत काय म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की बी, ज्याला की एक्स पार्टी डायव्होर्स असं जे आहे थोडक्यात त्याला एकतर्फी घटस्फोटाला जे की कायदेशीर भाषेमध्ये म्हणतात. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 22वा प्रश्न, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश जे की कोण आहेत? तर हा प्रश्न थोडक्यामध्ये खालीवरी झालेला आहे मित्रांनो, त्यामुळे आपण याला स्किप करू. त्यानंतरचा आपला प्रश्न 23वा घेऊ आपण, जे काही ऑडी अल्टेरेम प्रटिम म्हणजेच काय असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की ए, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला 24वा प्रश्न, बालमजुरीवर बंदी संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की सी, कलम 24 मध्ये बालमजुरीवर बंदी आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, पॉस्को कायदा कशाशी संबंधित आहे? तर जो पॉक्सो कायदा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मुलांचे लैंगिक छळ संरक्षण याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, मानवी हक्क आयोगचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतरचा 27वा प्रश्न, टोर्ट हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर टोर्ट हा शब्द, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की फ्रेंच या भाषेतून आलेला आहे. त्यानंतर 28वा प्रश्न, शिक्षणाचा अधिकार म्हणजेच की RTE कोणत्या वयोगटासाठी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की पर्यायचं बी, 6 ते 14 या वयोगटासाठी आहे. त्यानंतर आपला 29वा प्रश्न, धनविधायक फक्त कोठे मांडता येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की लोकसभेमध्ये फक्त मांडता येतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 30वा, अब्रू नुकसानीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की सी, डिफेमेशन असं जे आहे थोडक्यात, जे की अब्रू नुकसानीला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. पर्याय नंबर सी याचं उत्तर जे की होणारं असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 30 क्वेश्चन जे की बेसिकमध्ये आपण पाहिलेले आहेत. तर आपण बेसिक टू ॲडव्हान्स ही आपली स्पेशली सिरीज आपण सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण बेसिकपासून जे लॉ सीईटीचे क्वेश्चन आहेत ते ॲडव्हान्स लेवलचे सर्व काही आपण यामध्ये शिकवणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोणी विद्यार्थी अजूनही आपली स्पेशली मित्रांनो टेस्ट सीरीजची बॅच जी एनरोल केली नसेल त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ॲपमध्ये क्लिक करा आणि ॲपमधून तुम्ही मित्रांनो टेस्ट सीरीजची बॅच एनरोल करून घ्या, ज्यामध्ये तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करू शकता. भरपूर प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी तुम्हाला होणार असेल आणि मित्रांनो पेपर जो आहे खऱ्या-खुऱ्या पेपरचा अनुभव त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो लगेचच्या लगेच डाउनलोड करून चांगल्या तयारीला लागा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.